वाघ्याच्या समाधीवरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक झालेत। संभाजीराजेंनी आज रायगडावरती जाऊन वाघ्या समाधीची पाहणी केली। वाघ्या श्वान हे एक काल्पनिक पात्र असून ते अतिक्रमण आहे आणि सरकारनं काढून टाकावं अशी मागणी पुन्हा त्यांनी केली आहे। राज्यात पुरुष अत्याचाराच्या वाढत्या घटना दुर्दैवी आहेत। अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारनं महिला आयोगाच्या धर्तीवरती पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मोदींना सवाल विचारलाय। मुस्लिम समाजात हुशार लोक नाहीत का? आम्हाला शिर्डी, तिरुपती, शीख बोर्डावरती घेणार का? असा सवाल जलील यांनी केलाय। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मला राज्यपाल करा अशी मागणी केली होती आणि यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत सदाभाऊ खोत यांना सणसणीत टोला लगावलेला आहे। सदाभाऊ सारखे लोक अशीच भीक मागतील अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोतांना टोला लगावला। यवतमाळमध्ये एकनाथ शिंदे येत असल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। शिंदे येण्याआधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ठाकरे गट आक्रमक झाला आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। यवतमाळमध्ये जाहीर आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रेंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। मालवण राजकोट इथल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम योग्य दर्जाचं होत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या आणि त्याच अनुषंगानं आमदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेत पाहणी करत त्यात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। याबाबत संबंधित विभागाकडून योग्य ती कार्यवाही करून घेतली जाईल असं राणे यांनी स्पष्ट केलं। राज्याचे कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे 2 महिने उलटले तरी नंदुरबारमध्ये फिरकलेच नाहीयेत आणि म्हणून नागरिक संतापलेत। नंदुरबारचे पालकमंत्री हरवलेत अशी आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे। अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती कृषी मंत्री येतील का असा प्रश्नही शेतकरी विचारतात। शिवसेनेतील मतभेदानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा दावाच केलाय दीपक केसरकरांनी। पण पुन्हा युतीची स्थापना करा असं शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं। ठाकरेंनी त्याला विरोध केला आणि तेव्हाच एकनाथ शिंदेंनी पुढचं पाऊल उचललं असं दीपक केसरकर म्हणाले। टॅरिफच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरती तोफ डागली आहे। टॅरिफच्या मुद्द्यावरती मोदींनी देशातला विश्वासात घ्यायला हवं होतं। सर्व विषय बाजूला ठेवून आर्थिक संकटावरती संसदेत चर्चा करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मोदींना आव्हान दिलेलं आहे। वाघ्याच्या समाधीवरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक झालेत। संभाजीराजेंनी रायगडावरती जाऊन वाघ्या समाधीची पाहणी केली तर वाघ्या श्वान हे एक काल्पनिक पात्र असून हे अतिक्रमण आहे, ते सरकारनं काढून टाकावं अशी मागणी करण्यात आली आहे। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मोदींना सवाल विचारलाय। मुस्लिम समाजात हुशार लोक नाहीत का? आम्हाला शिर्डी, तिरुपती, शीख बोर्डावरती मुस्लिमांना घेणार का? असा सवाल जलील यांनी विचारलाय। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मला राज्यपाल करा अशी मागणी जाहीर सभेत केली होती आणि यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली। सदाभाऊ खोत यांना सणसणीत टोला त्यांनी लगावलाय। सदाभाऊ सारखे लोक अशीच भीक मागतात अशा शब्दांत राजू शेट्टींनी सदाभाऊ खोतांना टोला लगावला। यवतमाळमध्ये एकनाथ शिंदे येत असल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारलं। शिंदे येण्याआधीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ठाकरे गट आक्रमक झाला आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। यवतमाळमध्ये जाहीर आभार सभेचं आयोजन करण्यात आले। यावेळी ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रंगे आणि यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतील। मालवण राजकोट धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम योग्य दर्जाचं होत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या आणि त्या अनुषंगानं आमदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेत पाहणी करत त्यात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात। याबाबत संबंधित विभागाकडून योग्य ती कार्यवाही करून घेतली जाईल असं राणे स्पष्ट म्हणाले। राज्याचे कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे 2 महिने उलटले तरी नंदुरबारमध्ये फिरकले नसल्यानं नागरिक संतापले आहेत। नंदुरबारचे पालकमंत्री हरवल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे। अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती कृषी मंत्री येतील का असा प्रश्नही शेतकरी विचारतात। वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना धक्का बसलाय। हा दावा खासदार श्रीकांत शिंदेंनी केलाय, तर यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्यानं काही जण उद्या पक्षांतर करणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी धनंजय देशमुख सुद्धा उपस्थित होते। 2-3 दिवसांपूर्वी अजित पवारांना दादांना सभेत चक्कर आली होती आणि त्यासाठीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटायला आलो असं दमानी या म्हणाल्या। बीडमधल्या मस्जिद स्फोटावरील आरोपींवरती UAPA नुसार कारवाई करण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागरांनी केली आहे। अर्धमसला गावामध्ये मस्जिदीमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला होता आणि या स्फोटामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे संबंधित आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी क्षीरसागरांनी केली आहे। ठाकरेंच्या एसएनसीला शिंदेंनी यूज अँड थ्रोनं उत्तर दिलेलं आहे। वापरा आणि फेका ही ठाकरेंची नीती आहे। त्यांना जनतेनं जागा दाखवून दिल्याची टीका शिंदेंनी केली आहे। तर काही दिवसांपूर्वीच ठाकरेंनी शिंदेंचा उल्लेख एसएनसी असा केला होता आणि त्यावरून शिंदेंनी पलटवार केला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आणि यावेळी धनंजय देशमुख सुद्धा उपस्थित होते। 2 ते 3 दिवसांपूर्वी दादांनी सभेत चक्कर त्यांना आली होती आणि त्यासाठीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटायला आले असं दमानी या म्हणाल्या। बीडमधल्या मस्जिद स्फोटावरील आरोपींवरती UAPA नुसार कारवाई करण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागरांनी केली आहे। अर्धमसला गावामध्ये मस्जिदीमध्ये स्फोट घडवून आणला होता आणि या स्फोटामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे संबंधित आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी क्षीरसागरांनी केली आहे। अमित शहांनी जिन्नांना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली आहे। भाजपनं हिंदुत्व सोडलंय का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजपच्या ढोंगीपणाला विरोध असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। वक्फवरून शिंदेंनी ठाकरेंवरती जोरदार निशाणा साधला। ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। ठाकरेंच्या सेनेसाठी कालचा दिवस हा दुर्दैवी होता। त्यांचे खासदार गोंधळलेल्या स्थितीत होते अशी टीकाही शिंदेंनी केली आहे। राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकावरती चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवरती जोरदार टीका केली आहे। मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती। जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसलाय का अशी टीका संजय राऊतांनी केली। त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला। वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केल्यानं उद्धव ठाकरेंना नीलम गोऱ्हेंनी जोरदार टोला लगावलाय। वक्फ विधेयकावरती मी बोलेल, मात्र त्यांच्यावरती मी बोलणार नाही। मी बोलले की त्यांना खूप जिवारी लागतं असं म्हणत नाव न घेता गोऱ्हेंनी ठाकरेंना टोला लगावलाय। वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना धक्का बसलाय। हा दावा खासदार श्रीकांत शिंदेंनी केलाय, तर यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्यानं काही जण उद्या पक्षांतर करणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय।
ठाकरेंचा एसनशीला शिंदेंनी यूज अँड थ्रोनं उत्तर दिलंय. वापरा आणि ते काही ठाकरेंची नीती आहे. त्यांना जनतेनं जागा दाखवून दिल्याची टीकाही शिंदेंनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंनी शिंदेंचा उल्लेख एसनशी असा केला होता आणि त्यावरून शिंदेंनी हा पलटवार केलाय. शिवसेनेतील मतभेदानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. हा दावा दीपक केसरकरांनी केलेला आहे. पुन्हा युतीची स्थापना करा असंही शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, पण ठाकरेंनी त्याला विरोध केला आणि तेव्हाच एकनाथ शिंदेंनी पुढचं पाऊल उचललं असं दीपक केसरकरांनी सांगितलंय. टॅरिफच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरती तोफ डागली आहे. टॅरिफच्या मुद्द्यावरती मोदींनी देशाला विश्वासात घ्यायला हवं होतं. सर्व विषय बाजूला ठेवून आर्थिक संकटावरती संसदेत चर्चा करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट मोदींना आव्हान दिलंय.